दी ओडिसी या पिक्चरमध्ये नोलनने पिक्चर कसा बनवायचा हे सगळ्यांना सांगितलेले आहे. प्युअर इमोशन पिक्चर मध्ये मध्ये स्लो होतो, पण तो का स्लो होतो हे देखील त्या कॅरेक्टर बद्दल कनेक्ट होण्यासाठी ते सांगितलेले आहे. पिक्चरचे वन मॅन शो आहे, जे ओडिसीचे कॅरेक्टरच्या ॲक्टरने प्ले केलेले आहे, त्याचाच वन मॅन शो आहे. बाकी स्पायडरमॅनमधली जी हिरोईन आहे तिचा देखील एवढा उपयोग याच्यामध्ये झाला नाही. टॉम हॉलंडचा देखील एवढा उपयोग चांगल्या पद्धतीने झाला नाही. पण जे ओडिसीचा डॉग होता त्याबद्दल जे इमोशन्स आहे, ओडिसीचा सेवक होता त्याबद्दल जे इमोशन्स आहे ते अगदी चांगल्या पद्धतीने दाखवलेले आहे. आयमॅक्समध्ये तुम्ही जर पाहायची संधी मिळेल तर अगदी उत्कृष्टच आहे. कारण हा पिक्चर आयमॅक्ससाठी शूट झाला आहे. जगातला 100% आयमॅक्सवर शूट झालेला हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये भारताचे काय संबंध आहे की महाभारतातले, रामायणातले अनेक संदर्भ संदर्भ म्हणजे त्याच्याशी तुम्ही कनेक्ट करू शकता. रामाचा सीता स्वयंवराच्या वेळेस जो धनुष्य बांधायचा सीन असेल, किंवा कर्णाचे आपले जे मित्र आहेत कसे जरी असले तरी शेवटपर्यंत त्यांची साथ नाही सोडायची, हा संदेश असेल. आणि धर्माचा शेवटपर्यंत कसा सगळे निघून जातं पण त्याचा आपला अ, कुत्रा सोबत राहतो. म्हणजे प्राणी, म्हणजे ते इमोशन्स ओडिसीचा आणि ओडिसीच्या कुत्र्याची जी पेंटिंग आहे तुम्ही जे बरेच वेळा पाहिले असेल, ते काय एवढी महत्त्वाची आहे या चित्रपटामध्ये सांगून जाते. त्याच्यामुळे व्हिडिओचं टायटल आपण ओडिसीचे रामायण असे दिलेले आहे. पिक्चर हा सगळ्यांना आवडणार नाही, पिक्चरमध्ये मध्ये स्लो होतो, पण सिनेमॅटिकली आणि इमोशनली हा पिक्चर बापच आहे. म्हणजे तुम्ही जे पिक्चरमध्ये स्लो होतो ते का स्लो होतो हे तुम्हाला पिक्चरचा शेवट आल्यानंतर कळेल. त्या इमोशनला कनेक्ट करण्यासाठी हा पिक्चर स्लो झालेला दिसतो. ओडिसीने प्रत्येकाला सिनेमा कसा बनवायचा हे सांगितलेले आहे. म्हणजे व्ही-एफ-एक्स आपण बघतो एवढे खराब व्ही-एफ-एक्सचे पिक्चर निघत असतात. पण हा पिक्चर तुम्हाला व्ही-एफ-एक्स कसे असतात, आयमॅक्स एक्सपिरियन्स कसा असतो, रिॲलिटी कशी असते हे 100% सांगून जाईल. एकदा तुम्ही नक्कीच पिक्चर बघू शकता, हेच मी सांगतो. 5 रेटिंग, 5 आउट ऑफ 5 रेटिंग या पिक्चरला आहे. तुम्ही एकदा नक्कीच पाहू शकता. धन्यवाद.